याबाबत जे काही कायदेशीर असेल ते पोलीस तपासून घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील. उदयजी एक मिनिट त्याचबरोबर कुर्ला ITI या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मध्यरात्री जाऊन वृक्षतोड करण्याचा डाव जो आहे तो हाणून पाडण्यात आलेला आहे. संरक्षित भिंत तोडून त्या ठिकाणी 9,000 मागच्या वर्षी लावलेली झाड अर्बन फॉरेस्टसाठी हे तोडण्याचा डाव होता. त्या ठिकाणी स्विमिंग पूल बांधण्याचा मूलपर्वत लोढा यांचा प्रयत्न आहे अशा प्रकारचा आरोप आदित्य ठाकरेंनी या संदर्भामध्ये कोणी आरोप केला याच्यापेक्षा त्याची वस्तुस्थिती तपासून बघू. महानगरपालिकेच्या आयुक्तांना तशा सूचना देऊ की याबाबत काय नक्की झालं याचा अहवाल आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक जर कोणी हे केलं असेल आणि ते जर निष्पन्न झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करू. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलेलं आहे, परंतु पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न देखील झाले. माहिती काही मिळू दे, कायदेशीररित्या जर अयोग्य असेल तर त्याच्यावर कारवाई करू. सर, आज जो मोर्चा होणार आहे मनसेचा त्याने डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे का शिंदेची किंवा भाजपची, का मराठीसाठी तो हा मोर्चा काढत आहे? मी काल सभागृहामध्ये मराठी भाषेच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे. मनसेनं मोर्चा काढलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, परंतु ज्या पद्धतीनं मराठीच्या भाषेवर राजकारण केलं गेलं आणि ज्या व्यक्तीनं हा अहवाल म्हणजे UBTचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना हा अहवाल डॉक्टर माशेलकर समितीचा स्वीकारला गेला, त्याच अहवालामध्ये नमूद होतं की हिंदी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे. त्याच्यानंतर ट्विट देखील मुख्यमंत्र्यांचं झालेलं होतं, पण अचानक मनसेनं मराठीचा मुद्दा काढल्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला U-टर्न दिला आणि आपणच मराठी माणसाचे तारणहार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि मनसेवर कुडघोरी करण्याचा प्रयत्न केला. मनसे असे म्हणते की होती ना गुजराती भाषेला आहे ते आंदोलन करायला परवानगी दिली जाते, मात्र मराठीला कुठेतरी. मी याच्यावर पूर्ण उत्तर दिलेलं आहे. या संदर्भातली बाब तपासू, पण लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या मार्गानं जर आंदोलन होत असेल तर त्याला प्रशासन नक्की परवानगी देतो हे मला माहिती आहे. निशिकांत दुबेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका, ते महाराष्ट्र प्रेमीच आहेत, महाराष्ट्र द्रोही नाही. निशिकांत दुबेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कोणीही सहमत नाही. महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. मी आज महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी माणूस म्हणून राहतो, मला मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे आणि हीच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका आहे, शिवसेनेची भूमिका आहे. दुबे कुठच्याही जरी पक्षाचे असले, आमच्या मित्र पक्षाचे असले तरी या वक्तव्याचं समर्थन करण्याची काय आम्हाला आवश्यकता नाही आणि असाच खुलासा भाजपाचे नेते माननीय आशिष शेलार साहेबांनी सभागृहामध्ये केलेला आहे. विरोधी पक्षनेतेसंदर्भात पुन्हा विरोधक आक्रमक पाहायला मिळणार आहे. सभागृहामध्ये सुद्धा अध्यक्षांना ते विचारणार आहे, तसंच स्मरणपत्र सुद्धा अध्यक्षांना देणार आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते अध्यक्षांना स्मरणपत्र देतील न देतील, ते आंदोलन करतील न करतील, परंतु विरोधी पक्षनेता करायचा की नाही ही विधानसभेच्या अध्यक्षांच्या अखत्यारीतली बाब आहे. त्याच्यावर योग्य तो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेणार आहेत. संदर्भामध्ये पुन्हा एकदा चौकशी लावण्याचे आदेश ते मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. संजय शिरसाट जे तुमच्या पक्षातले मंत्री आहेत ते देखील याच्याशी संबंधित आहे. कुठेतरी जाणून बुजून आपल्या मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो विरोधकांच्या. अजिबात तुम्ही शंका मनामध्ये तशी आणू नका आणि निर्माण पण करू नका. मी स्वतः त्या सभागृहामध्ये होतो ज्यावेळी स्वतः संजय शिरसाट साहेबांनी त्याचा खुलासा पण केला आणि कोणाची चौकशी लावली पाहिजे तर आपण हे मिनिट्स देखील बघितले पाहिजे. जर टेंडरमध्ये अनियमितता असेल तर ते आपण तपासून घेऊ, अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. पण आपल्याला ही चौकशी लागली, आता आम्ही अडचणीत, आता शिवसेनेचा मंत्री अडचणीत, अजून अडचणीत, हे कोण सूत्रानं सांगतं मला माहीत नाही. पण चुकीच्या गोष्टी देखील रेकॉर्डवर येऊ नये म्हणून मी सांगितलं. मी त्यावेळी सभागृहामध्ये होतो आणि कुठेही शिवसेनेच्या मंत्र्याला त्रास देण्यासाठी ही भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली नाही. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की टेंडरमध्ये जर अनियमितता असेल तर तपासून बघू. राजन विचार यांनी पत्र लिहिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचे वक्तव्य केलं होतं. आता येत्या 2 दिवसात कारणे दाखवा नोटीस जी आहे ती हक्कभंग समितीकडून पाठवली जाणार. तर तो हक्कभंग समिती